नमस्कार मंडळी. कधी असं झाले का की शेतात अगदी डोळ्यासमोर हिरवंगार पीक अचानक सुकायला लागतं. आपण विचार करत राहतो की अरे हे काय झालं. यामागे ना एक लपलेला शत्रू आहे. आणि हा प्रश्न मला माहितीये आपल्या अनेक शेतकरी बांधवांना पडतो. वरून बघायला गेलं तर सगळं कसं छान दिसतं, पण पीक आतल्या आत संपत चाललेलं असतं. तर ह्या समस्येचं खरं मूळ आहे ना, ते जमिनीच्या वर नाहीये, तर थेट आहे पिकांच्या मुळांमध्ये. आणि तो आपला शत्रू आहे हुमणी अळी. हो, हीच ती अळी जी गुपचूपपणे पिकांची मुळं कुरतडून खाते आणि झाडाचा अन्नपाण्याचा स्रोतच बंद करून टाकते. चला तर मग आज आपण याच शत्रूची सगळी कुंडलीच मांडूया. आपण बघणार आहोत की हा न दिसणारा शत्रू आहे तरी कोण, त्याचं आयुष्य कसं चालतं, त्याला हरवण्यासाठी आपली एकत्रित रणनीती काय असेल, आणि हो, मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक नियंत्रणाबद्दलही बोलू. आणि मग तयार करू एक पक्की कृती योजना. तर मग सुरुवात करूया या आपल्या न दिसणाऱ्या शत्रूपासून. तो नेमका कसा आणि किती नुकसान करतो हे आधी समजून घेऊया. म्हणजे बघा, होतं काय की ही अळी मुळं खाते. आणि मुळं म्हणजे काय, तर झाडाचा पाणी आणि अन्न घेण्याचा मुख्य मार्ग. तोच बंद झाला की झाड कोमे जायला लागतं आणि मरून जातं. म्हणजे वरून पीक चांगलं दिसतंय, पण आतून त्याचा पायाच पोखरलेला असतो. अक्षरशः झाडाची जीवनरेखाच कापली जाते. आता बघा, कुठल्याही शत्रूवर मात करायची असेल तर त्याला आधी नीट ओळखून घ्यायला पाहिजे, बरोबर ना? त्याचं आयुष्य कसं चालतं, तो कधी हल्ला करतो, हे सगळं कळलं की आपलं काम सोपं होतं. म्हणूनच हुमणीचं जीवनचक्र समजून घेऊया. तर साधारणतः जून-जुलैमध्ये पहिला पाऊस पडला की प्रौढ भुंगे बाहेर पडतात आणि अंडी घालतात. मग ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत येते ती अळीची अवस्था, आणि हीच आपल्यासाठी सगळ्यात जास्त धोकादायक आहे. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये ही अळी कोशात जाते आणि पुढच्या वर्षी मे-जूनमध्ये त्यातून नवीन भुंगे बाहेर पडायला तयार होतात. म्हणजे बघा, हे पूर्ण वर्षभराचं चक्र आहे आणि यातली प्रत्येक वेळ लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या चक्रात सगळ्यात जास्त नुकसान करणारी अवस्था म्हणजे ही अळीची अवस्था. तब्बल 90 ते 120 दिवस, म्हणजे जवळपास 3 ते 4 महिने ही अळी जमिनीखाली राहून सक्रियपणे मुळं खात राहते. आपल्या पिकाचं सगळ्यात जास्त नुकसान याच काळात होतं. ठीक आहे, आता शत्रू कोण आहे हे कळलं, त्याचं वेळापत्रकही समजलं. आता थेट मुद्द्यावर येऊया. याच्यावर उपाय काय? तर त्यासाठी आपल्याला एक एकत्रित रणनीती आखावी लागेल, ज्याला म्हणतात एकात्मिक कीड व्यवस्थापन. मग हे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? अहो, सोपं आहे. म्हणजे कोणत्याही एकाच उपायावर अवलंबून न राहता मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक अशा सगळ्या पद्धतींचा एकत्र आणि नियोजनबद्ध वापर करणं. म्हणजे जसं आपण शत्रूवर चारही बाजूंनी हल्ला करतो ना, अगदी तसंच. या आपल्या 4 सूत्री हल्ल्यामध्ये या 4 मुख्य पद्धती येतात: मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक. या सगळ्यांचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर करणं हेच यशाचं खरं सूत्र आहे. चला तर मग आता या योजनेवर काम कसं करायचं ते बघूया. सुरुवात करूया पहिल्या 2 पद्धतींपासून, मशागतीय आणि यांत्रिक उपाय. यातल्या काही गोष्टी तर अगदीच सोप्या आहेत. पहिलं म्हणजे उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करायची. यामुळे काय होतं, जमिनीत लपलेले कोश आणि अळ्या वर येतात आणि कडक उन्हामुळे किंवा पक्षी त्यांना खाल्ल्यामुळे नष्ट होतात. दुसरं म्हणजे बांधावरची जी कडुनिंब, बाभळीसारखी झाडं आहेत त्यांची छाटणी करायची. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, शेणखत वापरण्याआधी ते नीट तपासून घ्यायचं, कारण त्यात अनेकदा हुमणीच्या अळ्या असू शकतात. आता यांत्रिक नियंत्रणातला एक जबरदस्त आणि सोपा उपाय म्हणजे प्रकाश सापळा. आपल्याला माहिती आहे, पहिल्या पावसानंतर प्रौढ भुंगे बाहेर येतात. हे भुंगे रात्री प्रकाशाकडे खूप आकर्षित होतात. मग आपण काय करायचं? रात्री शेतात एक दिवा लावून त्याच्या खाली रॉकेल किंवा कीटकनाशक टाकलेलं पाणी ठेवायचं. भुंगे दिव्याकडे येतात, पाण्यात पडतात आणि मरतात. सोपं आहे की नाही? पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एकट्या दुकट्याने करून हे काम होणार नाही, कारण भुंगे उडून तुमच्या शेतातून दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकतात. एकी हेच बळ हे इथे अगदी तंतोतंत लागू होतं. जर सगळ्या गावाने मिळून हे काम केलं, सामुदायिकरित्या भुंगे गोळा करून नष्ट केले, तरच यावर खरं नियंत्रण मिळवता येईल. चला आता आपल्या योजनेच्या पुढच्या भागाकडे वळूया. आता आपण बघूया जैविक आणि रासायनिक पद्धतींबद्दल. जैविक नियंत्रण म्हणजे निसर्गालाच आपल्या बाजूने लढायला लावणं. यासाठी एक बुरशी वापरली जाते, मेटारायझियम ॲनिसोप्ली. हे म्हणजे आपले सूक्ष्म सैनिक आहेत. ही बुरशी शेणखतात मिसळून किंवा पाण्याद्वारे शेतात दिली की ती हुमणीच्या अळ्यांना शोधते, त्यांना संसर्ग करते आणि नैसर्गिकरित्या आतूनच मारून टाकते. सगळ्यात सुरक्षित उपाय. आणि आता चौथा आणि शेवटचा उपाय, रासायनिक नियंत्रण. पण एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगतो,
हा शेवटचा पर्याय आहे. याचा वापर तेव्हाच करायचा जेव्हा प्रादुर्भाव खूप वाढला असेल आणि बाकीचे सगळे उपाय करूनही काहीच फरक पडत नसेल. यासाठी फिप्रोनिल किंवा क्लोरोपायरिफॉस सारखी कीटकनाशकं शिफारशीनुसार जमिनीत द्यावी लागतात. पण पुन्हा एकदा सांगतो, हा शेवटचा उपाय आहे आणि याचा वापर करण्यापूर्वी नेहमी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग आज आपण जे काही बोललो त्याचं सार काय? हुमणी नियंत्रणासाठी काय लक्षात ठेवायचं? चला जाता जाता या महत्त्वाच्या मुद्द्यावर एकदा नजर टाकूया. तर यशाची ही 5 सूत्र लक्षात ठेवा. 1. पिकांवर सतत लक्ष ठेवा म्हणजे समस्या लवकर कळेल. 2. किडीचं जीवनचक्र डोळ्यासमोर ठेवून योग्य वेळीच उपाय करा. 3. फक्त एकाच नाही तर सगळ्या पद्धतींचा एकत्रित वापर करा. 4. भुंगे गोळा करण्यासाठी एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवा, वेळ साधणं हेच सर्व काही आहे. योग्य वेळी केलेला उपायच कामी येतो. तर मग आता या सगळ्या माहितीच्या आधारावर विचार करा की येत्या हंगामासाठी हुमणी नियंत्रणाची आपली एकात्मिक योजना काय असेल. कारण योग्य नियोजनच आपल्याला या मोठ्या संकटातून वाचवू शकतं.